नमस्कार विद्यार्थी, मला आशा आहे की तुम्ही बरे असाल. मागील सत्रात आपण शिकलेल्या सजीव प्राण्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला आठवतात का? सजीव प्राणी निर्जीव प्राण्यांपेक्षा वेगळे असतात, कारण ते वाढतात, त्यांना अन्नाची आवश्यकता असते आणि ते श्वसन करतात. वनस्पती आयुष्यभर वाढत राहतात, तर प्राणी सामान्यतः एका विशिष्ट वयापर्यंतच वाढतात. सजीवांसाठी अन्न आवश्यक आहे, कारण ते सर्व जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करते. श्वसन ही श्वास घेण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही श्वास घेताना ऑक्सिजन प्राणवायू आत घेता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकता. ऑक्सिजन अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतो. या सत्रात आपण सजीवांच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांचा शोध घेऊ. यामध्ये उत्तेजनाला प्रतिसाद, उत्सर्जन आणि पुनरुत्पादन समाविष्ट आहे. हा विषय इयत्ता 6वीच्या विज्ञानासाठी सजीव जीव, वैशिष्ट्ये आणि अधिवास या धड्यातील सजीव जीवांची वैशिष्ट्ये भाग 2 आहे. अध्ययन निष्पत्ती. या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. जीव उत्तेजनांना कसा प्रतिसाद देतात हे स्पष्ट करा. जीवांमध्ये उत्सर्जन प्रक्रियेचे वर्णन करा. जीवांमध्ये पुनरुत्पादनाची प्रक्रिया स्पष्ट करा. प्राणी आणि वनस्पतींच्या हालचाली समजून घ्या. कीवर्ड. अति महत्त्वाचे शब्द. उत्तेजन, प्रतिसाद, हालचाल, उत्सर्जन, पुनरुत्पादन, उगवण. येथे सजीवांच्या वैशिष्ट्यांवरील संकल्पना नकाशा पाहूया. तुमच्या डोळ्यात अचानक प्रकाश पडल्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता? गरम वस्तूला स्पर्श केल्यानंतर तुम्ही कसा प्रतिसाद देता? चवदार अन्नाला तुम्ही कसा प्रतिसाद देता? दुर्गंधीला तुमची प्रतिक्रिया काय असते? या सर्व उदाहरणांमध्ये उत्तरे उत्तेजनांना होणाऱ्या प्रतिसादांशी संबंधित आहेत. आपल्या सभोवतालच्या वातावरणातील बदल, ज्यामुळे या प्रतिक्रियांना चालना मिळते, त्यांना उत्तेजना म्हणतात. वर दिलेली उदाहरणे उत्तेजना दर्शवतात, तर जीवांनी त्यामुळे दिलेल्या प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणतात.
जेव्हा अचानक आपल्या डोळ्यांवर प्रकाश येतो तेव्हा आपण ते बंद करतो. जेव्हा आपण एखाद्या गरम वस्तूला स्पर्श करतो तेव्हा आपण आपला हात लगेच मागे घेतो. चवदार अन्न पाहून आपल्या तोंडात पाणी येते. आपण नाक झाकून अप्रिय वासांना प्रतिक्रिया देतो. प्राणी देखील अन्न पाहिल्यावर प्रतिक्रिया देतात आणि सक्रिय होतात. जर आपण त्यांच्याकडे गेलो तर पक्षी उडून जाऊ शकतात. डोळ्यात प्रकाश पडल्यावर वन्य प्राणी पळून जातात. रात्री स्वयंपाकघरातील दिवा चालू असताना झुरळे त्यांच्या लपण्याच्या जागी धावू लागतात. झाडे उत्तेजनांना कशी प्रतिक्रिया देतात? अंगणात लावलेली लता आधाराकडे झुकते. खिडकीत ठेवलेली कुंडीतील वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते. काही वनस्पतींची फुले फक्त रात्रीच फुलतात. काही वनस्पतींमध्ये सूर्यास्तानंतर फुले बंद होतात. काही वनस्पतींमध्ये जसे की मिमोसा म्हणजे लाजाळू सामान्यतः टच मी नॉट म्हणून ओळखले जाते. स्पर्श केल्यावर पाने बंद होतात किंवा दुमडतात. म्हणूनच प्राणी आणि वनस्पतींची त्यांच्या वातावरणातील विविध उत्तेजनांना प्रतिसाद देण्याची क्षमता त्यांच्या अस्तित्वासाठी आणि अनुकूलनासाठी महत्त्वाची आहे. उत्सर्जन. सर्व जीवांना जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. तथापि घेतलेले सर्व अन्न पूर्णपणे वापरले जात नाही. त्यातील फक्त एक भाग शरीर वापरते. पण उर्वरित अन्नाचे काय होते? न वापरलेले अन्न आणि इतर उपउत्पादने शरीरातून कचरा म्हणून काढून टाकली पाहिजेत. आपले शरीर इतर जीवन प्रक्रियांमधून देखील कचरा निर्माण करते. जीवांद्वारे टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्राण्यांना उत्सर्जनासाठी विशिष्ट अवयव असतात. उदाहरणार्थ अमिबा त्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावरून कचरा उत्सर्जित करतात. झुरळांसारखे कीटक मालपिगियन नलिका नावाच्या विशेष संरचनेद्वारे कचरा उत्सर्जित करतात. प्राण्यांसह उच्च दर्जाचे प्राणी मासे, बेडूक, सरडे, पक्षी आणि सस्तन रक्तातील कचरा फिल्टर करण्यासाठी आणि मूत्र तयार करण्यासाठी त्यांच्या मूत्रपिंडांचा वापर करतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात का? हो,
ते करतात, परंतु त्यांच्या उत्सर्जनाची यंत्रणा प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. उदाहरणार्थ, काही झाडे जसे की कडुनिंब, पिंपळ, अशोक आणि आंबा शरद ऋतूमध्ये त्यांची पाने गळतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये साठलेले टाकाऊ पदार्थ काढून टाकले जातात. या व्यतिरिक्त पाईन, रेडवूड आणि देवदार यासारखी काही झाडे रेझिन आणि डिंक यासारखे टाकाऊ पदार्थ स्राव म्हणून बाहेर टाकतात. उत्सर्जन हे सर्व जीवांमध्ये सामान्य असलेले आणखी एक वैशिष्ट्य आहे. सर्व जीव त्यांच्या स्वतःच्या जातीचे पुनरुत्पादन करतात का? बहुतेक जीव अशा प्रकारे पुनरुत्पादन करतात की त्यांची संतती त्यांच्या पालकांसारखी असते. कबुतरांसारखे पक्षी बहुतेकदा घरटे बांधतात. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती त्यांनी बांधलेल्या किंवा त्यांना सापडलेल्या घरट्यांमध्ये अंडी घालतात. काही अंडी उबतात आणि त्यातून लहान पक्षी बाहेर पडतात आणि त्यांना पिल्ले किंवा घरट्यातील चिमुकले पक्षी म्हणतात. अंडी देणाऱ्या पक्ष्यांची उदाहरणे म्हणजे कोंबडी, कबूतर, बदक, गरुड, शहामृग इत्यादी. प्राणी स्वतःसारख्याच संतती निर्माण करण्यासाठी पुनरुत्पादन करतात. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये पुनरुत्पादनाची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही प्राणी अंड्यांद्वारे त्यांची पिल्ले जन्माला घालतात, ज्यात सरडे, मासे, बेडूक, कासव, साप आणि मगरी यांचा समावेश आहे. सस्तन प्राण्यांसारखे इतर प्राणी जिवंत पिल्ले जन्माला घालतात. उदाहरणांमध्ये उंदीर, कुत्रे, मांजर, गायी, हत्ती, वाघ आणि इतर अनेक प्राणी समाविष्ट आहेत. प्राण्यांप्रमाणेच वनस्पती देखील पुनरुत्पादन करतात. त्यांच्या पुनरुत्पादनाच्या पद्धतींमध्ये फरक असतो आणि अनेक वनस्पती प्रामुख्याने बियाणांद्वारे पुनरुत्पादन करतात. बिया अंकुरतात व त्यातून नवीन वनस्पती वाढू लागतात. काही वनस्पती बियाण्यांव्यतिरिक्त इतर भागांचा वापर करून पुनरुत्पादन करतात. ब्रायोफिलम म्हणजे पानफुटी यासारख्या वनस्पती पानांच्या खाचांमधून नवीन वनस्पती तयार करतात. बटाट्याच्या वनस्पतींमध्ये बटाट्याच्या कंदावरील कळ्यांद्वारे नवीन वनस्पती तयार केल्या जातात. गुलाब आणि द्राक्षे यासारख्या वनस्पती त्यांच्या देठाच्या कटिंग्सद्वारे नवीन वनस्पती तयार करतात. प्राणी अनेक प्रकारच्या हालचाली दाखवतात. उदाहरणार्थ, मासे पोहतात, पक्षी उडतात, साप रांगतात आणि कांगारू
पुढे जाण्यासाठी उडी मारतात. वनस्पती सहसा हालचाल करत नाहीत. वनस्पतींची मुळे जमिनीत खोलवर रुतलेली असतात, ज्यामुळे ती स्थिर होतात. तथापि वनस्पतींद्वारे संश्लेषित केलेले पाणी, खनिजे आणि अन्न यासारखे विविध पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात जातात. आपल्याकडे काही निर्जीव वस्तू देखील आहेत ज्या हालचाल करू शकतात, जसे की बस, कार, कागदाचा एक छोटा तुकडा, ढग इत्यादी. सजीवांचे आयुष्य निश्चित असते. जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर सजीव पुनरुत्पादन करण्यास सक्षम होतात. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे अवयव कमकुवत होऊ लागतात आणि अखेर त्यांचे आयुष्य संपुष्टात येते. दुसऱ्या शब्दात सजीवांचा मृत्यू होतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि वनस्पतींचे आयुष्यमान बरेच वेगळे असते. उदाहरणार्थ, कुत्र्याचे आयुष्यमान सुमारे 12 ते 18 वर्षे असते, तर शहामृग 50 वर्षांपर्यंत जगू शकतो. दक्षिण अमेरिकेतील गॅलापागोस बेटांवर आढळणाऱ्या महाकाय आसवाचे आयुष्यमान सुमारे 170 वर्षे असते. या उलट मेफ्लायचे म्हणजे माशीचे आयुष्यमान फक्त 1 तास ते 24 तासांपर्यंतच असते. सर्व सजीवांमध्ये काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. त्यांना अन्नाची आवश्यकता असते. ते श्वसन करतात, ते जनांना प्रतिसाद देतात, पुनरुत्पादन करतात, हालचाल दाखवतात, वाढतात आणि अखेर मरतात. उदाहरणार्थ, बीन्सचे शेंगा बियांचे बियाणे कोरडे आणि निर्जीव दिसू शकतात, परंतु भिजल्यावर ते अंकुरतात आणि मातीत लावल्यावर ते रोपांमध्ये अंकुरतात. सक्रिय वाढीमध्ये होणारे हे रूपांतर जीवनाची उपस्थिती दर्शवते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही गव्हाच्या पोत्यात हात घालता तेव्हा ते उबदार वाटते, कारण बियाणे श्वास घेत असतात आणि उष्णता निर्माण करतात. ही प्रक्रिया पुढे सूचित करते की बियाणे जिवंत आहेत. जीवनाचे वर्णन विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांच्या श्रेणी म्हणून केले जाऊ शकते, जे ही सामान्य वैशिष्ट्ये प्रदर्शित करतात. जीवन त्याच्या सर्व जटिलतेसह आणि सौंदर्यासह वाढण्याची, प्रतिसाद देण्याची आणि पर्यावरणाशी संवाद साधण्याच्या क्षमतेद्वारे परिभाषित केले जाते. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: वाढ, श्वसन, उत्सर्जन, पुनरुत्पादन, उत्तेजनांना प्रतिसाद, हालचाल, निश्चित आयुर्मान आणि पेशीय रचना ही सजीवांची वैशिष्ट्ये आहेत. शरीरातून टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हणतात. सर्व सजीवांमध्ये पुनरुत्पादन करण्याची क्षमता असते. सजीवांमध्ये उत्तेजनांना प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे हालचाल होते. वनस्पती उत्स्फूर्त हालचाली दाखवतात, परंतु
ते त्यांचे स्थान सोडून प्राण्यांप्रमाणे इतरत्र जाऊ शकत नाहीत. सजीवांना एक निश्चित आयुर्मान असते, ज्याच्या शेवटी ते मरतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.